मित्रांनो नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं. आज आपण चाललोय फेशियल काल खरशिंगाच्या शेंगा आणणार. खरशिंगाच्या शेंगा आणण्यासाठी. म्हणजे त्या शेंगा तुम्ही बघितल्यात का नाही आम्हाला माहित नाही. दाखवतो तुम्हाला. दाखवतो हा का त्या तुम्ही शेंगा बघितल्यात का नाही माहित नाही. हे बघ ही शेती कशी बनवली लोक. आणि मित्रावरच्या काठी त्याला श्रावण महिन्यात त्या खायच्या असतात ती शेंग. ती शेंग मित्रांनो बघू तर आपण कशा शेंगा आता असतात. आपण मी पण बघितल्या नाही. बघू तो पारधी दादा आपल्याला दाखवतो. पारधी दादा दाखवशील ना आपल्या मित्रांना. दाखवेन मित्रांना दाखवायसाठी तर आलं. हे शेती झालेली आहे. भाजीपाला अशी चांगली अशी शेती उगवलेली आहे नाही. हो हे आपल्या आदिवासी बांधवाची शेती आहे. हा का तिकडे भेंडी आहे. इकडे ह्या साईडला ही साईडला भेंडी. ती पण लाईनीत लागली बघा. आणि तिकडे माणसं काम करतात. राम 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 राम. काय चाललंय? काय लगीन आला का? हा बरोबर. तर तिकडे आपण जातोय आता नाही का? शेंगाला भेटतो. इकडे त्याने एवढी शेती लावली. ही पण नाचणी आहे का रे इकडं? हा ती नाचणीच आहे. ती कोणाची आहे? बायचीच आहे. त्यांचीच का? हो ते अजून लागली नाही. लागली. मित्रांनो शिरोडा झालेला आहे. हा का नाही. हा. ताना आलं म्हणजे तो मांडवा चढवायला लागेल. आता चढवायला लागल. काय करायला लागेल? आता आमचा हे बघा. भाऊजी परत नाही मग ती चालू आहे. तार दाखवते आणलं. ही तार पकडीत चढायचे मित्रांनो. ही ती आता गुंडली सदर त्यांची आवणीत जर अशी गाळण झाली ना तेवढ्या मांडवा गेल्या. मांडवा तयार चालू आहे त्याची. तरी बरीच मेहनत आहे रे नाही. मेहनत पक्की आहे ना. ही बघा अशी मेहनत काय करा लागत. गोल घुमायला लागत. हा हे धागा आहे का? धागा आहे. एवढी बाई आहे काय करी दे. हा काय काय अशी ताना लागत बघा नाही. हे बघा आवडी शेतकऱ्याची मेहनत आहे. आदिवाशाची ही सोपी जीविका. आता पुरणार काय तर सांदा लावा लागत. धरून ठेव. मला काम लायला रे. तुला काम लागला. काम लायला भाऊ त्याचा फळ भेटा. हा फळ म्हणजे फळ. फळ हा आता आपल्याला इकडे कुठं जायचं ना या जंगलात. आता भाऊजीला माहित असतील कुठं शेंगा कुठं भावा त्यांचे कोणता आपले शेंगा ते काय इथं आहेत का? याला बाय ना बा. नाही ना त्याला बांध याला बाय. हे बघ हे मामाच्या गळ्यात बघा ह्या पाठीच लागत. हा बिलेट आहे त्या. बघ बिलेट मला वाटलं आणि फॅशन आहे. कापला ते नाही कापाय नाही ते दाग कापाय आहे. आता गळ्यात येईल बघ. बघ नाही. हा आणि मला काय वाटलं फॅशन आली नाही. फॅशन नाही तशी आली. दोऱ्या कापा नाही. दोऱ्या कापाय. तर मित्रांनो हे आडीत ना हे आडीत शेंगात. हा या अडीच आहेत. तर जातो आपण तिकडच. हा माहिती का बाकी चल इकडे कुठं चाललो आपण? आत्ता चाललो आपण वावरूळ शोधायला. मित्राचा वारुळ. वारूळ वारुळ कशासाठी पाहिजे त्यांना? ते कशा पूजेसाठी चाललंय. तर मित्रांनो पारधी दादाला फोन आलेला वारुळ पाहिजे होता. कशासाठी काय माहित नाही. आणि पण तो एका आता मित्राने त्या पूजेसाठी मित्र लागतो. पण इकडे ये याला वारुळ वारूळ काय वया का नाही का वार. नाही का वारूळ. हे बघ दवा वारुळ मुंग्याचा नाही. हा उधीचा. आणि ती मिटकूट होता ना भाऊ. आणि ते पेट नाही. आणि हे पण लेटकोट मारलं या गणा गाव. मित्रांनो पारधी दादा तिकडे गेला तो वारुळ गौस आहे. तोपर्यंत आम्ही इकडे जातो. शेंगा आहेत का नाही ह्या साईडला जातो. शेंगा आहेत का नाही नाही का. शेंगाचं झाड म्हणजे खरशिंगा शेंगा. चला इकडे पुढे. ह्याच झाड मोरती साध्या. मित्रांनो बघा झाड पण तुम्ही कधी बघितलंय का नाही माहित नाही. पण दाखवतो त्याच्यावर शेंगा काय दिसत नाही. म्हणजे लोक त्याच्यावर टपलेलेच असतात नेता नाही. ह्यो बघा मित्रांनो ह्यो झाडतो हा का खरशिंग. त्याला शेंगा येतात आणि खतरनाक अशी भाजी चांगली लागते त्याची. पण त्याच्यावर शेंगा काय दिसतच नाही. म्हणजे कोणीतरी नेल्यात नाही का. तो एक दुसरा झाड बघा नेल्या कोणतरी. आणि ते अशाच डुभावाच आढळत आहे झाड. हे तोच झाड आहे काय या ह्यो तो 3-4 झाड येत आहेत मित्रांनो. पण ते सगळ्या शेंगा नेल्या गेल्यात म्हणजे आपल्याला काहीच भेटणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला परतीची वाट दाखवायला लागला. आता इथं करटोली आहे का?
वाव, बघा मित्रांनो किती मोठाले झालेत बघा करटोली. हे बघा आता मामा घरी नेतील ते नाही या न्यायच लागतील आता. बघ कवड्यात बेकार भाजली, बेकार म्हणजे बेकार अशी एक बाज येते तर हा. 4-5 असल्या ते कामच होईल ना. कामच झाला ना. झालं आता काम, भाजी झाली नाही. भाजी झाली. एकदम लक्ष गेला मामाचा. बघा करटोली किती भाजली. अशी फळं असतात त्याला. हं. करटोली खाल्यात का मित्रांनो कधी? तसं सांगा खाल्या असतील तर, नसेल खाली तर हे बघा अशी अशी. कंटोली. हे वेलील वाजतात हा त्या, आणि त्याची एक नंबर भाजी असते. हा. बघ एकच वेलीली आवडी होती हा. हं. म्हणजे एकदा आली का परत येतात का नाही? मग नाही आता नाही तर त्याचा झाला बर झाला. बर खपत झाला. आणि ह्या काय पान गेला त्या डिण्याचा दिन्याचा पान. ते बघ एवढी करटोले केली होईल आल्या एक. आणि तिकडे पारधी दादा आपल्याला हाक मारतो. हा पारधी दादा, हा तिकडे त्याला एक वारुळ भेटला मित्रांनो. तिकडे आपण जातोय आता. पण इकडे आम्ही शेंगावर आलेलो, पण शेंगा काय भेटल्या नाही. कोणीतरी नेल्यात. ही 2 झाडं आहेत मोठाली, पण काहीच भेटला नाही. मग शेंगाच नाही त्याच्यावर, कोणतरी नेल्यात. बरं ह्या एक झाड आहे त्याच्या वय नाही काहीच नाही का. त्याच्यावर लोक ठपलेले असतात. मग काय, कारण ही भाजी कवचितच गवत आहे ना हं. त्याच्यामुळं. बरोबर. तर चला पारधी दादा तिकडे हाक मारतो, तिकडे जाऊ. नाही त्याला पाच दिवसाला हाक मारित. पारधी दादा आलो रे. त्याला एक वारुळ भेटलाय, बघू. पारधी दादा आहे का इकडे? मित्रांनो इकडे पारधी दादा आहे. तो काल आपणाला बोली तो माहित नाही. अरे दादा काय सांगू तुला, मित्राचा फोन आला मला अर्जंट. का मालक वाळूळ आणि याची माती आम्ही आवडी डोक्यातून याव. आता इकडून या असे. कसे अरे याच्यासाठी ज्या मेहनत घ्यायला लागते. मेहनत घ्यायला लागते रे मित्रांनो. मित्राची काय साथे आहे जंगलात असतात. वाळूळ म्हणल्यानंतर काय म्हणतात तुम्ही त्याला? वारुळ, वारुळ वारुळ. मुंग्यांचा वारुळ. हा मुंग्याचा. कुठे आहे? या इकडं या. इकडे आहे. हा. हे बघ एवढे जंगलात या लागतात मित्रांनो. इथे वारुळ भेटला बघा. हे असा वारुळ नाही का. हा हे बघ वारुळ. तर मित्रा एक लिंगमा तोडलेला आहे. इकडून या इकडून या. तिकडून येऊ. अरे गचडण दिसते ना भरपूर. अरे काय येतो बाबा, असू दे बाबा, मी तुला मोडून दाखवतो. हे बघा हे बघ याला वारुळ म्हणतात. हा वारुळ. वारुळ वारुळ. हे बघ हे बघ वारुळ आलेला आहे. हे बघ ह्यो एक लिंग मी तोडले त्याच्या. हा. हे बघ हे बघ याला वारुळ म्हणतात. हा का वारुळ नाही. वारुळ. आणि त्याच्यात हे बघ ही जात ती करीत तयार वाळू दे खाली ये. उधव उधव उधई उधई उधई. बोलता आमच्या तुम्हाला हा. काय बोलता मित्रांनो ठावा नाही. बघ कशी हे बघ. जवळ जवळ आहेत. बघ किती आतमध्ये गेल्या नाही. आतमध्ये जे त्याच्यात मोबाईल जलात निघच ना. नाही म्हणून ते नाही घालीत पका. एवढा तू नेतो. तुला बोलता येईल तेवढा. हा. हा. नाही तर तू जास्ती नेशील. हा. हा. 10 किलो. आणि मामांना बघ करटोली भेटली तिकडे. काय भेटले? कंटोली अरे बघ कंट्रोल. एकाच झाडावर एवढी होती, एकाच वेलीवर. ही वस्तू आमच्याकडे असते. ही हा. हिला काय म्हणता? कंटोली. कंट्रोल. तू एवढा कशाला घेतोस? त्या उधी पण त्याच्या बरोबर आल्यात बघ. ह्या बघ आल्यात ह्या. हा. ही बनवते हा का ती? ही बनवते. हा बस झाली ना. बस झाली एवढी. बस, एवढी बस. एवढी तू नेशील कशी काय पण बघू डोकीवर. आता काय तो डोकीवर काय आता परत मित्राचा फोन आल्यानंतर काय करायचा? ते उंबरात झाडा खाली होता. हे उंबोर आहे मोठा. आणि जंगल दाखवा किती जंगल आहे कसं. इकडे जंगल काय आहे बघा मित्र. हे बघा गंधाड जंगल आहे. म्हणजे तो पावसाळीच झालाय असा. उन्हाळी सगळाच दिसत नाही का. आणि मित्रा त्याच्यासाठी फोन मित्रास आला तर जरूर जायला होतो. हो का? मित्र कधी कामा येतो ना सांगता येत नाही. सांगता येत नाही. ते एलीमुळे एवढं जंगल गंधाड झालाय नाही का. हो तो आता हात धुवायचा कुठं गवताव चल. गवताव नाही आणि ह्या गुल्लरच्या झाडावर पिचितो. आणि आपण आलेलो मित्रांनो शेंगावर. पण ते शेंगा दोन्ही झाडावर एक पण शेंग नाही. नाही त्याच्यामुळे आपला परतीची वाट घ्यायला लागेल नाही का. इकडे कुठे नाही का. तो बघ तो एक झाड आहे त्याच्यावर पण नसेल वाटतं. हा मित्रांनो इकडे बघा एक झाड आहे. तो पण दाखव कुठं. खरशिंगाचा झाड. तो बघा खरशिंगा. तो दिसतो तिथं. तिथं पण नाही काहीच. सगळ्या नेल्या लोकांनी. या बा 10 किलो आहे. चला मित्रांनो आता इकडे पारधीने घेतली वारुळाची थोडीशी माती. कशासाठी त्याला मित्राने सांगितले. एवढी कशाला घेतोस तू? अरे 10 किलो सांगितले भाऊ. 10 किलो होईल ना ते. हा का मित्र पण नाराज नको. हो ते आहेच. चला मित्रांनो आता पुढं
हे बघ वारुळ. त्याला वारुळ म्हणतात. आता मला हात पुसू दे. उद्याचं वारुळ. उद्धव काय सांगतात त्याला? उदय, हे याचा कीटकाचं नाव उधय. तुमच्या काय सांगता मित्रांनो सांगा आम्हाला नाही का. मित्रा कुठला तरी एक ह्यो बसलेला होता तप करायला, तर त्याच्यावर पण वावरूळ चढला आता. ऋषी. चला मित्र आता उचले. हा बघ केवढा गेला त्यानं माती. चला आता पुढे चला. ते मामाला कामातून आणलं आम्ही. बोल. रस्ता दाखवतो आमच्या जंगलात. भाऊजीचा पास तुम्ही काय सुरू म्हणजे मित्रा अरे त्याला आपण हे कामातून आणलाय कामात नाही आणि शेंगा काहीच भेटल्या नाही का. काहीच भेटलं ना त्याला म्हातारी. मित्रा कामात म्हातारी काय करणार? अरे लोक घेऊन गेली. हा अरे माझे बहिणीचा नवरा आहे तो. आता परत काय भेटलाय? कंट्रोल भेटले पण पण ते अजून बागली नाही. बारकी आहे. बारकी. बघा कशी हिरवीगार वनस्पती नाही रे. वनस्पती म्हणून जंगलात राहावं. जंगलात राहायचं नाही. इकडे पण कोणीतरी काहीतरी लावत असेल हा पहिले. मग हे भाऊजीचाच माळ. हा एवढा. लागवड आमचीच असायची. तो भाऊजीचाच माळ. तर हा एवढा मळा या मामांचा आहे का. इकडे आहे त्याचाच. आणि ती नाचणी त्याची नाही का. हा नाचणी त्याची. अजून त्यांना झोपडी कराय बाकी राहिली नाही का. अजून झोपडी बनवायची आहे. का नाही औंदा बनवाय आहे ना. बनवायची. कारण राहायला लागत नाही त्यात. काय लागत आहे. पाणी बिणी आला दपाय लागत आहे. तर आम्ही जाऊ आता पुढं. हा जाऊ शकतो. हां चला मित्रांनो आता आम्ही जातो. हे बाजूला द्या का मित्र? पारदी दादा हे बांधतोय त्याने घेतलेली आहे माती माती. थोडीशी. आणि हे काय रे हे झाड मला ओळखून आहेत. कोणतं? हे लाल पानाचं ही माठ म्हणतात तिला माठ. माठ. हे वेगळीच आहे. हिरवी असते ना ती. हा ही वेगळीच माठ. ही वेगळी आहे. रक्त शुद्ध करणारी. ही हा ती कवचित आढळते नाही. कवची. तर अजून बराचसा काम आहे मित्रांनो त्याचा नाही का. अंबारास असा आहे. हे बघ अजून ह्यो मांडव बाकी आहे. ह्यो मांडव बाकी आहे. हा परत इकडं बेन्ने आहे नाही. वेण्णे आहे. भरपूर काय. ही भेंडी उंगवली गेली आहे नाही. इकडं पण त्यांची आहेत. हा सगळा त्यांचा मळा आहे. इथं मिरची आहे. म्हणजे आता ते भरपूरच काम आहे त्यांचा. तर आता आम्ही चाललो. हां पारदी दादा. पारदी दादा बघ काय घेतला आहे. पारदी दादा केवढा किलो आहे? 20 किलो पुढं आहे. 20 किलो माती गेली पारदी दादा मित्रांनो. तर आता आम्ही चाललो. बाय बाय. आणि कारण की आता आम्ही परतीची वाट घेतली. ती आडीच शिरलो पण काही शेंगा मिळाल्या नाही आम्हाला. पण कधीतरी त्याच्यामुळे दाखवू. त्या शेंगा आम्ही दाखवणारच कशा असत्या मित्रांनो त्या. आणि भाजी कशी कारण- बनवतात ती हा. पण दाखवू. ओके मित्रांनो हा का. तर ओके. चला त्या शेंगा भेटल्या ना आपल्याला. याला वारुळाची माती थोडीशी भेटली. पुजण्यासाठी हां ते शेंगा नाही भेटल्या त्याचा आम्हाला जरा असा दुःख वाटलं. वाईट वाटलाय. आणि वाईट वाटलं नको जाऊ ना आपण उद्या मिळतील परवा ना? या. कारण 4 झाडं तिथे भेटली. किती? 4 झाडं. झाडं भेटली. तर अहो ते मित्रा तुला काय सांगू दुर्मिळ वस्तू आहे ती. तीच माणसं भेटत म्हणजे नाही. माणसं त्याजवळच टपून असतात. टपून असतात कधी त्याच्यामुळं बाजले. 4ही झाडं आहेत तिथं. हा तरी 4 काय नाही काय मिळालं. नाही ठेवली. तर चला मित्रांनो बाय बाय. शेंगा आपण दाखवू नंतरच्या व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो आपण ना त्या दिवशी खरशिंगाच्या शेंगा आपल्याला भेटल्या नाही. तर दुसऱ्या दिवशी आलोय आपण आता. त्या शेंगा आपल्याला त्या दिवशी तुम्हाला दाखवायला भेटल्याच नाही. तर आज आलोय आम्ही स्पेशल त्या शेंगा आज शोधल्याशिवाय राहणारच नाही का. आज आणि शोधल्याशिवाय तुम्हाला नाही. एक तर दाखवून पण दाखवून नाही रे. दाखवून. आणि एवढी मोठी वाट पडली काची. अरे ही जुनी वाट आहे. ही जुनी वाट आहे का ही जुनी वाट आहे माणसांची. माणसांची. म्हणजे वलमन फाट्यावर नेठो पाय याची. पायी अशी मधून. ओके मित्रांनो ओके. कुठेतरी ह्याच रानात ते शेंगा आहेत त्या आपण दाखवणार आहे तुम्हाला. बनाट हा? जंगलात आलेला हे होता बघ आपण. तू वस पहिला मला भनाड जंगल आहे. अरे कसं काय होत आपलं. एवढा भनाड जंगल आहे मग काय वस पडणार. इकडून एक झुत्री चालली म्हणजे ओढा नाला छोटासा. कुठे आहे रे भाऊ? आणि हो बघ इथं आहे. इथे मित्रांनो हे बोलतोय. हो इथं आहे. हो बघ हे. तो बघा तिथं आहे. हा तिथे थोड्याफार शेंगा वाळलेल्या वाटतात मला रे. अरे. का बघा हे बघा मित्रांनो हे बघा बघू हा शकता झाड मित्रांनो बघ आठवून आणि शेंगा आलेलं आहे. आहेत मित्रांनो हा का. अरे आज आपल्याला अरे, आता भरपूर शेंगा आहेत भरपूर मित्रांनो. भरपूर एवढ्या शेंगा शेंगा आहेत ना बघा तुम्ही. हा पण हे मित्रा- बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतोय मित्रांनो. हे बघा कुठं. या बघा आता मी चाललो पुढे जा. ह्या बघा मित्रांनो शेंगा. ह्या बघा आहात ना मित्रांनो. बघा हे पारदी दादा खुश झाला आज. म्हणजे आपल्या मित्रांना आपल्याला दाखवायला भेटलंय त्या शेंगा. या दुर्मिळ शेंगा असतात मित्रांनो. आज बागूची वाडी तो ओळमणच्या रस्त्याला आलो नाही जंगलात आलेला तर आपल्याला भेटल्याच शेंगा मित्रांनो. या बघ
वरती आहेत हा का? हो मित्रांनो, आता पाडायच्या कशा तो प्रश्न आहे. नाही सरा माक नाही ह्या. आता काय करावं नक्की तेच समजना असं झालंय. हा मित्रांनो, बघू मित्रांनो, काहीतरी आयडिया करावीच लागेल. कारण आपण ग्रामीण भागातली माणसं आहोत, काहीतरी आयडिया शोधनच नाही का. शोधू. आणि तो पुढे एक उंच आहे तो पण तोच ना रे. त्याच्यावर भरपूर मोठे शिंग आहेत मित्रांनो. बघा हा मी दाखवतोय तुम्हाला. हे बघा मित्रांनो, हे एक उंच खूपच उंच झाड आहे. बघ माल केवढा आहे. हा अरे रे 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 इतना माल आहे ना, बडा बडा आहे हा का. हा बहुत बड़ा है भाई. एक नंबर माल आहे बघ वरत. पण पाडायला त्याला मोकळा कोणी नाही. अर्ध्या वाळून गेल्या पण कोणा सोयल्या नाही बघ. साधारण नाही ना. साधन नाही. आणि हे बघ याच्यावर आहेत, अरे बापरे, बघ ना ह्या. याच्यावर वाळल्या मित्रा हा का. हा. काय झालं मित्रा, याला करायचं काय नाही आपल्याला आता आणि सगळे आणणार को. आता सराचा बंदोबस्त करावा लागेल. नाही तर बोरीची वाडीत आता घुसावं काय लागेल. करू? बोरीची वाडीला घुसतो. बोरीची वाडीत घुसायला लागेल आणि सरा आणावं लागेल नाही. सर आणायला आला. हे बघ पुराण्या पण किती आहेत, तुम्ही आत्ताच्या पण किती आहेत. त्या वाळल्या गेल्या नाही. इथं आपल्याला कुठे सरा भेटणार नाही ना नाही इकडे भेटणार भाऊ. जंगलात. आता आपल्याला परत बोरीची वाडी गाठलाय लागेल. मित्रांनो आता बोरीची वाडी काढतो का. हा, ही. मग आता एक काम करायला लागेल मित्रांनो आपल्याला. का आपल्याला जायला लागेल सरा आणण्यासाठी. कारण हे पण पका उंच आहे, जो हात नाही पोचू शकत आपला ना. नाही. आणि चढायला तर मुश्किल आहे भरपूर. हा चढ आहे, हे बघा. मुश्किल आहे. पण आमचा दाजी जर राहिला ना तो चढला असता. चढला असता. आणि मच्छर पण चावायला लागल्या त्यात. मशेरा भरपूर आहे तिकडे. कारण जंगलात आहे ना त्यांचं जंगलात राज्य आहे. आहे. तर मित्रांनो बघा हे उंच अजून गेला आहे. या जे झाड तुम्ही पाहिलात का नाही बघा. बघा दाखवता याला बोलता खरशिंगाचा झाड. या झाड पाला बिला दाखव. हे बघ याचा खोड आणि हो पाला. या खरशिंगाचा झाड आणि आली ती शेंगा. म्हणजे ही दुर्मिळ वस्तू आहे हा का. दुर्मिळ नाही भेटत. नाही. हा. आता काय करू आपण. अरे मित्र, अजून एक खाल्या मग त्याच्यावर आहेत का नाही, पुराणे वाळलेले आहेत. कुठे हा एक आहे ना. हा मित्रांनो हा बघा दे एक. इथं आहेत का. इथं काहीच नाही दिसत रे. दिसत नाही होते ना. हा हा काहीच नाही दिसत. इथून गाडी चालली हा वलमन बस. तर मित्र हो, तर आपण चाललो आता हा बोरीची वाडी. तर आपण सरा आणू कारण हे भरपूरच उंच झाड आहे दोन्ही. त्याच्यामुळे आपल्याला पाडता नाही येत. पारदी इकडे काय शोधतो काय माहित नाही. पारदी काय शोधतो तू तिकडे. अरे जंगलामध्ये काय शोधतो. अरे तिकडे काय शेंगा भेटतील, इकडे आहेत ना. हे बघ ह्यो पण आहे पण त्या जो काहीच नाही मित्रा. ह्यो पण झाड आहे तो वाळल्या त्याच्या शेंगा पण कोणा नेल्या नाही बघा. ह्या वाळल्या. आणि इथं पण आहेत रे भाऊ. हे बघा मित्रांनो इथं लक्ष अरे हो, गेलं माझं. इथं पण आहेत बरोबर, भरपूर. बरोबर. म्हणजे मित्रांनो असं हे झाडाचं वैशिष्ट्य मला जाणवलं आता. का जे ठिकाणी एक झाड आढळलं ना त्याचे जवळजवळ रास झाड असतील असा माझा अंदाज आलाय. बरोबर. बरोबर आहे. कारण त्याच जागीच झाडं असतात. हो. आणि नाही दुर्मिळ तर वस्तू आहे ना ही. दुर्मिळनात भेटल तिथंच भेटल हा. मग भेटल तिथं राश भेटतील. आता बघ इथं किती भेटलं. इथं पण आहेत मित्रांनो. हे पण आपण घेणार आहे. हा, हा. इथं पण शेंगा आहेत हा भाऊ. हो, हो. अरे भाऊ पाणी आलंय जरा. आता काय कुठेच लपायचं पण. सागा खाली. सागाखाली. हो. सागाखाली थोडं लपतो मित्रांनो. आज आली. ही वलमन इष्टी लगेच फिरती झाली बघा मित्रांनो. आली आली, आली. निघत गेली ना पण लगेच फिरती झाली. अहो, या इथं पण भरपूर आहे भाऊ. इथे ना जवळच आहे बघ हो हो. ना. आणि ते उंच झाड बघ किती आहेत. अहो, हे पण उंचच आहे. हे सगळी उंचच आहेत. म्हणजे सऱ्याशिवाय पर्याय ना मित्रांनो. नाही, नाही. हे बोरीची तर मित्रांनो आपण बोरीची वाडीमधून एक मोठा लांब असा सरळ असा सरा आणला नाही. हो. आता त्या शेंगाचा आपण काय करू पाडणार आहोत त्या शेंगा. पाडणारा. हा खरशिंगाच्या शेंगा मित्रांनो तुम्ही बघितल्याच नसतील त्या हा. नाही का. का बघितल्या असतील. आणि काही एकाने बघितल्या असतील काही एकाने नसेल बघितल्या. नसेल बघितलं. आदिवासी लोकांना तर सगळ्याला माहिती आहे. हो ना भाऊ. अरे भाऊ तुला काय सांगू, या श्रावण महिन्यात शेंगा खायला लागते आहेत. खायला लागत्या म्हणजे त्या औषधी आहेत नाही का. औषधी एकदम आहेत. कडू ना एकदम नंबर 1 म्हणजे आपला नंबर काय वन. सगळ्यात गंदगी वन. बाहेर कडते हा का. हा. त्याच्यामुळे या शेंगा खाव्या. खा. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या. या नाही सरा घेऊन या. सरा जेवण याचा असा आमची पंचायत झाली. एकदा सरा आणायला वापस गेलो. आता आता पहिले इथं जायचं का तिकडे जायचं. इकडे जवळ आहेत का दूर आहेत. इथे ही इथंच आहे ना ते कुठं. मित्रांनो. इथं आहे हा. ही इथं झाड आहे हो बघ. अयो, किती एवढं ह्यो झाड उंचावर. दिसतो ना ह्यो हा. तो झाड. मग पहिले त्याच्या- तिकडे जाऊ आपण. तिकडे लांब लचक आहे ना जवळच आहे. हा, जवळ चला आहे, चल. चल दादा चाललाय आता. तिथे एक ढोपी आहेत ना त्या सगळ्या पारदी दादा खुडणार आहे. हो. हा खुडणार आहे का पाडणार आहे. पाडणार आहे. कारण ह्या भरपूर अशा कडक असत्या शेंगा नाही का. हा, कडक कडक मित्र. आता या सास उभा राहावं लागेल. मेहनत खूप आहे मित्र. तुम्हाला वाटला कमी मेहनत नाही. काय वाटत मित्रांना कमी मेहनत आहे. हे बघा आता तो आकडा पुरा कडायला लागेल तेव्हा तो का डायरेक्ट तळाच घेतो का असा करतो. या अशा काढ. अरे काय रे, काय रे निसटली का निसटली रे मित्र. तुझ्याकडे. हा बघू आता मी पण पारदी दादाला मदत करतो मित्रांनो. थोडीशी पारदी दादा काय करतो बघू तर.
चल पारदी दाखवा. हे बघा. बघ ह्या आल्या. या बघ एकच ढोप आली मित्रांनो. आता तुम्हाला दाखवतो इथं. हे बघ ह्या शेंगा तुम्ही पाहिल्यात का बघा. हा पारदी दादा दुसरी पाडतो आता. हा पाडतो. मित्रांनो तुम्ही बघा या शेंगा पाहिल्यात का कधी. या दुर्मिळ आढळते आम्हा का पण तिथं झाड असेल तिथं त्याचा दुसरा झाड असणारच असा असात हा का. हे बघा याची भाजी आमच्याकडे खाली जाते आणि एक नंबर लागते हा ही भाजी. एक नंबर. कशी एक नंबर. पारदी दादा बघ काय पाडीत पण. माझरा भिज्या होत रे. पारदी दादा गुतवलात पण नाही त्याला वडता नाही आत. आल्या 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 बघ. ह्या बघ खात्या. या बघ. या या बघ. मित्रांनो तुम्ही कधी बघितलेल्या नसल्या तरी ही एकच डोपरी होती. या एक बघ. टोकू त्याला नाही या जर बाजारात जर नेल्या हा तर 50 रुपये पाव जातील. हा का. मित्रांनो ही दुर्मिळ भाजी आहे आणि जरूर खा. सगळे आजारावरची भाजी आहे ही. हे शेंगाचं नाव काय. हे खरशिंग. खरशिंगचा शेंग खरशिंगची आणि हे झाड त्या खरशिंगचं झाड हा का मित्र. अजून भरपूर आहे ते आम्ही पाडतो तुम्हाला दाखवतो नंतर नाही. नंतर दाखवतो. चला या आम्ही पाडतो जराची मेहनत करतो. आणि जरा आता हे तुम्ही थांबा जरा थोडा हा. वेळ. आणि जसा व्हिडिओ लांब होत राहिला तर देखाच तुम्ही. देखा ही वनस्पती आहे हा. तुम्ही खाऊ नका समजून. तर मित्रांनो थोडासा दमलू ना सरा आणलाय कोठून गवजून काय माहित. एवढाच झाड कोट सरा मग करीतो काय. 5-7 किलो आहे हो जरा सरा. हा. परत डोपी दाखवा आपल्या मित्रांना कशा पडल्या. या बघा आपल्या मित्रांना दाखवते. या बघ. हो मित्रांनो कशा ना जबरी जबरदस्त. कशाचा मग. या बघ कशा जबरदस्त पारदी दादाना केल्यात या एवढ्या या मग पाडल्या. हा येतो पाडल्या. चल बाबा तुझं नाव कर मग. अजून भरपूर आहेत मित्रांनो त्या पाडतो. मित्रो अभि पारदी दादा वरती चाललाय कारण त्या तिकडे वरती शेंगा आहेत ना त्याच्यावर सरा पुरत नाही म्हणून पारदी दादा चालला वरती. पारदी दादा हो बोला. सगळीकडे साफसफाई करा तुम्ही पहिले हा, हा. नंतर मी त्यांना सरा देतो. मग ते जेवढ्या शेंगा दिसतात ना वरती वरती भरपूर मित्रांनो आहेत त्या पाडणार आहेत तो. हा मित्रा दे मी सरा लटकून देतो ते. चालेल सरा देतो मी. हाँ. तू मग मी त्याला अरे, हे खेचतो. ऊपर एक रखा है देखो. उधर हाँ 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 समझ किधर नहीं आ रहा है. इधर वो जोड़ देखो ना. ढोप है क्या ये हाँ है अकेले. ये हाँ हो वाले. ये ना अरे हाँ, मित्र ते हे अशा बघ कितना बड़े है. बहुत अच्छे. इधर राहिला ते नाही. ना तुम्हाला नाही सांगितलं बोलता. ठाकूराय. आपल्या सांगता. हा अरे हिंदी पुरा शिकलो. हिंदी तर माऊली पण शिनाय केली. जराची शिकेलीच ती ना. हा, हा. बाबा बाबा. मित्रांनो काटची भाजी. हे बघा एका झाडावर एवढी भाजी हा. एका परत झाडावर. इथं पण आहेत ती पण आम्ही एकात करतोय बघा. हे बघा आणि कसा हलानी भाजी फुकाटची भाजी खा. आयुर्वेदिक भाजी खा मित्रांनो. जरूर खा. तिच्या अंगावर आहे कसा डाग असा खरवडा बाहेर फेकून देते अशी ही वनस्पतीची भाजी आहे देखा मित्रांनो. एवढी कुठली चढलो. इकडे काय वरती करताय चढला. वरत गेलो तू. तर योग तेसात राहिला पक्का उंच आहे तो. पक्का उंच अजून आहे. तिथे एक आहे त्याच्यावर जाऊ बघू पुरतोय का. जाऊ. इथं पण आहेत मला हा. हा, हो चला भरा माझ्या हातात द्या. देऊ मला का? दाखवत नाही. मित्रांनो त्याच्या हातात देतो हा एवढा माल मग तो घेऊन आलो. आता इकडे थोडस जातोय. हे एवढा माल भेटला आम्हाला पारदीकडे आहे तो. आता इकडे पण आहे माल तो पण आपण घेतो थोडासा जिथपर्यंत पुरेल तोपर्यंत नाही रे. जोपर्यंत हा सरा पुरल ना हा पुरा सरा पुराल ना तेटवक तेटवा. आणि मला या कामच याच या का भाज्या जे आल. वनस्पतीच्या भाज्या. चला आता तिकडे जातो हा. हा जातो. जायचं ना या तिकडे ठेवल्या होते. कुठे नको तिकडे कोणीतरी नेली इथं ठेव. अरे ह्या सागा हा सागा खाली ठे नाहीतर हे फुकट ती कोणी आणून ठेवली सांगतील आणि घेऊन जाते. हो हो कारण चोर पण वाढले जाता ना. हो पण वाटलं. चला मित्रांनो आता तिथं जाऊ आपण हा का. ही बघा एवढा स्टॉक गवला आम्हाला म्हणजे हो एवढं एकच झाडावर एवढा स्टॉक केलाय. स्टॉक गवला. याजवळ आलू पण त्याजवळ 3-4 होत्या फक्त ना. बस ह्यो बघ मित्रांनो असा स्टॉक यो कोणी खाता असेल तर आम्हाला सांगा कमेंट मध्ये नाही का. कमेंट मध्ये सांगा का मी खतरनाक भाजी भाजी. खातो. हम्म? काय भाजी सुंदर. खतरनाक आणि अशी फुकाटची भाजी खा. याच्यापासून आज रोग सगळं निघतात. आतमधले रोग निघता नाही हा, रोगराई रोग पळत निघतात. बरोबर. हा. चला मित्रांनो बाय बाय सबस्क्राईब मारा आणि अशा कशी नवीन नवीन बनवतात ना? व्हिडिओ साठी नाही का. हा नवीन नवीन शेंगा काय आळू पाना आळू काही पाना. वेगळी रानातले व्हिडिओ अरे आम्हाला तरी पुढे न्या. हा अरे आम्हाला व्हिडिओ काढायला लाज वाटत. कुठे आदिवासी जर आम्हाला कोण बघत नाही तर काय रे करू. शेंगा दाय तू का खूप दाय तू खेकडा दाय तू कुत्रा नाही विचारित ना. कुत्र्याला विचारी. अर्धी सांगता काय तुम्ही करतात सांग. आता जाऊ दे त्यांचा विचारात नाही धरतो आपण नाही कडत राहणार आम्ही. कडत. ते एवढा माल मिळाला त्याला बाय बाय सबस्क्राईब मारा. धन्यवाद मित्रांनो धन्यवाद.